नव्या गोष्टी यावेळी आपण इन्क्लूड करतो? या ठिकाणी काला घोडा या ठिकाणी याचं पेडेस्ट्रियनायझेशन हे करण्यात आलेलं आहे. इकडचे स्थानिक आमदार राहुल नार्वेकर, स्थानिक नगरसेवक मकरंद नार्वेकर, स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर, गौरवी शिरवलकर या सर्वांच्या पुढाकारानं या ठिकाणी काला घोडा नॉन व्हेक्युलर झोन हे तयार करण्यात आलंय. फेज 1 कंप्लीट झालंय, फेज 2 आता लवकरच कंप्लीट होणार आहे. आणि मुंबई शहरातला पहिला नॉन व्हेक्युलर झोन किंवा पेडेस्ट्रियन झोन म्हणून हा ओळखला जाईल. ज्या ठिकाणी एंट्रन्स पॉइंट्सला बोलार्ड्स असतील आणि शनिवारी ते बोलार्ड्स वर येतील आणि शनिवार आणि रविवार कम्प्लिटली हे पेडेस्ट्रियन झोन असेल. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतील. या ठिकाणी वेगवेगळे आर्टिस्ट आपले बनवलेले वेगवेगळ्या वस्तू डिस्प्लेसाठी ठेवतील. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे संगीतकार इथे येऊन आपलं संगीताचाही डिस्प्ले देतील. आणि अशा प्रकारे एक चांगलं टुरिस्ट स्पॉट हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. मुंबईतला पहिला हा नॉन व्हेक्युलर झोन असेल. आपण जगातल्या इतर शहरांमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये अशा प्रकारचे झोन्स बघतो. किंवा स्वित्झर्लंडमध्ये झर्मॅट नावाची एक सिटी आहे, जी सिटी पूर्णपणे नॉन व्हेक्युलर सिटी आहे. परंतु अशा प्रकारचा एक कॉन्सेप्ट मुंबईमध्ये नव्हता. देर आहे, दुरस्त आहे. व्हिजन कमी होती मुंबई शहरामध्ये आधी महापालिकेच्या फंक्शनिंगमध्ये. कदाचित त्यामुळे उशीर लागला असेल. परंतु नार्वेकर परिवाराच्या पुढाकारानं आणि इकडचे जे काही स्थानिक नागरिक आहेत, रेसिडेंट असोसिएशन आहे, सिटीजन असोसिएशन आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे स्कल्पचर्स सुद्धा रॉट आयर्नचे लावण्यात आलेले आहेत. ते इकडच्या सिटीजन असोसिएशननी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन लावलेले आहेत. आणि मला असं वाटतं की या कालाघोडाचं नॉन व्हेक्युलर झोन किंवा पेडेस्ट्रियन झोन इज एन एक्सलंट एक्झाम्पल की सिटीजन्स पार्टिसिपेशन इन ऍक्टिव्ह गव्हर्नन्स प्रोसेस, की जनता आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतात आणि प्रशासनाची त्याला ज्यावेळेला साथ लागते मिळते त्यावेळेला कशा प्रकारे एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन हे घडू शकतं. मी तुम्हाला तुर्तास एवढंच सांगू इच्छितो की ये सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी मुंबई महानगरपालिका में बाकी है. टप्प्याटप्प्याने याचं काम सध्या होताना बघायला मिळत आहे. पहिल्या टप्प्याचं काम साहजिकच या ठिकाणी झालेलं आहे. आणखी किती टप्प्यांमध्ये हे काम होणं अपेक्षित आहे? हे साधारणतः 2 टप्प्यामध्ये काम होईल. पहिल्या टप्प्याचं पूर्ण झालंय, दुसऱ्या टप्प्याची ही फाईल मुव्हमेंटमध्ये आहे. आणि 2 टप्प्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर याचं एक इनॉग्रेशन, याचं उद्घाटन हे या ठिकाणी साधारणतः 2 महिन्याच्या आत हे केलं जाईल. आणि आज या ठिकाणी आम्ही याची पाहणी करण्याकरता, याच्या प्रोग्रेसची पाहणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई शहराला पहिला नॉन व्हेक्युलर झोन किंवा पेडेस्ट्रियन झोन हा मुंबईकरांना गिफ्ट केला जाईल. कलात्मक दृष्टिकोन आपण जपतो आहोत, एक आर्टिस्टिक दृष्टिकोन आपण या ठिकाणी जपतो आहोत. तुम्ही म्हटलात की स्कल्पचर लावलेत, पण कोणकोणते आर्टिस्ट येऊ शकतील इथे? जसं परदेशामध्ये तुम्ही उदाहरण दिलेलं आहे. काही डेडिकेटेड स्ट्रीट आहेत. काळाघोडा फेस्टिवल तर होतो, पण त्या व्यतिरिक्त तरुणांना कशी संधी मिळेल? या ठिकाणी जे आपले नेटिव्ह आर्टिस्ट आहेत किंवा आपल्या भारतीय संस्कृतीच्या आधारावरती भारतीय कला किंवा भारतीय हँडीक्राफ्ट्स, मी या ठिकाणी एक कोपऱ्यावरती दुकानही बघितलं हँडीक्राफ्टचं. आणि त्यामुळे जे आपले नेटिव्ह या ठिकाणचे जे आर्टिस्ट आहेत त्या आर्टिस्टला सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म या नॉन व्हेक्युलर झोनच्या माध्यमातून तयार केला जाईल. आणि आपले जे म्युझिशियन्स आहेत, जे होतकरू मुलं आहेत, त्यांना सुद्धा त्यांची कला किंवा त्यांचं टॅलेंट डिस्प्ले करण्याकरता एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. साटम साहेब, कुठेतरी एक अंधेरी मधला जो अंधेरी सबवे आहे त्याचा विषय चर्चेत आहे. कारण की दरवेळेस पाऊस आला की तिकडे पाणीसाठा, ठीक आहे, तिकडे भौगोलिक दृष्ट्या थोडा तो भाग अडचणीचा आहे, पण त्यावरती उपाययोजनासाठी आपण मध्ये अभिजित बांगर यांच्यासोबत बैठक घेतली होती, पण त्यातून काही तोडगा निघालाय का नाही? कारण की विषय हा राजकीय वर्तुळात फार रंगलेला आहे. काल देखील तुमची या संदर्भात काही चर्चा झाल्याचं देखील माहिती मिळते आम्हाला. अंधेरीच्या सबवेमध्ये दरवर्षी पाणी तुंबतं. आजच तुंबतं असं नाहीये. गेल्या 25 वर्षामध्ये सुद्धा अंधेरीच्या सबवेमध्ये पाणी तुंबत होतं. आणि अंधेरीच्या सबवेची टोपोग्राफी अशी आहे की 3 मोठमोठे नाले त्या ठिकाणी कन्व्हर्ज होतात. आणि त्या ठिकाणी साधारणतः वर्षामधनं 20 ते 22 दिवस हा सबवे हा बंद पडतो व्हेक्युलर मुव्हमेंट करता. हा डेटाच्या हिशोबाने हे सांगण्यात आलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने जो प्लॅन तयार केला त्या प्लॅनमध्ये ईस्ट म्हणजे पूर्वेच्या दिशेला 3 होल्डिंग पॉइंट्स तयार करणे
आणि अंधेरी सबवे पासून भरडावाडी कलवट जो वेस्टला आहे त्या ठिकाणी एक ड्रेन मायक्रो टनलिंगनी तयार करणे 1 किलोमीटरची, असे 4 वेगवेगळे उपाय त्यांनी सुचवले होते. ते सुचवल्यानंतर आम्ही त्यांना हे विचारलं की 22 दिवस जर पाणी तुंबत असेल तर ते शून्यावरती येईल का? तर त्याला उत्तर मुंबई महानगरपालिकेचं नाही असं होतं. हे ड्रेन आणि पॉन्ड्स, होल्डिंग पॉन्ड्स तयार करण्याची किंमत ही 500 कोटीपेक्षा जास्त आहे. 500 कोटीपेक्षा जास्त पैसे खर्च करूनही त्यांनी असं म्हटलं की अर्ध्यावरती येईल, म्हणजे 22 पैकी 10 दिवस पाणी तुंबेल. आणि त्यामुळे 500 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही पाणी तुंबल्यानंतर तुम्ही सर्वजण आपले कॅमेरे घेऊन त्या ठिकाणी अंधेरी सबवे दाखवायला जाणारच आहात जर 10 दिवस, तर मग मुंबईकरांचे पैसे जर खर्च होत असतील तर त्या पैशाचं ऑप्टिमम युटिलायझेशन झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांना त्याचं रिथिंक करायला सांगितलेलं आहे. आणि 100% जर आपल्याला रिलीफ मिळेल अशा प्रकारचं कुठलं सोल्युशन असेल याचा पुनरअभ्यास करायला सांगितलंय. त्यामध्ये जोगेश्वरीकडनं येणारा एक नाला, ज्याचे फार मोठ्या प्रमाणावरती त्याचं क्वांटम असतं, त्या नाल्याचं पाणी त्याच ठिकाणी इस्माईल युसुफ कॉलेजच्या कलवटमध्ये डायव्हर्ट करू शकतो का, याची चाच पडताळणी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. आणि ती चाच पडताळणी केल्यानंतर प्रशासन आपला जो रिपोर्ट आहे तो साधारणतः 1 महिन्यामध्ये आम्हाला सादर करेल. तो रिपोर्ट सादर केल्याच्या नंतर त्याच्यावरती काय तोडगा काढायचा याच्यावरती आम्ही चर्चा करू. साहेब, एक प्लॅन अधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता, तेव्हा त्या बाजूला कॉलेज किंवा शाळेची एक जमीन आहे ती हस्तांतर करून कुठेतरी ते जे पाणी आहे ते त्या ठिकाणी वळवायचं, असा एक प्लॅन. आयवाय कॉलेजची जमीन आहे, ग्राउंड आहे, त्या ठिकाणी होल्डिंग पॉन्ड तयार करून अंधेरी सबवेचं फ्लडिंग बंद करता येईल का याची चाच पडताळणी करतायत. तसंच त्या ठिकाणी एक मोठा कलवर्ट आहे, जोगेश्वरीच्या नाल्यातून वाहून येणारं सर्व पाणी त्या कलवर्टमध्ये जर डायव्हर्ट केलं तर अंधेरी सबवेमध्ये पाणी येणार नाही याची चाच पडताळणी करतायत. आणि त्यामुळे याची चाच पडताळणी आम्ही करीत आहोत. मुंबईकरांचे पैसे वाया जाऊ नयेत, 100% सोल्युशन मिळावं. आम्ही काही स्टँडिंग कमिटीमध्ये कुठलं तरी टेंडर यावं आणि त्या टेंडरच्या मार्फत अंडरस्टँडिंग करावं, याकरता आम्ही काम करत नाही. आम्ही मुंबईकरांच्या हिताकरता काम करतो, मुंबईकरांचे पैसे वाचवण्याकरता काम करतो. आणि त्यामुळे 100% सोल्युशन कमी पैशामध्ये काढण्याच्या दृष्टिकोनातून आमची कारवाई सुरू आहे. यावरती तोडगा म्हणजे काय निघणार? तुमच्याकडून काय प्रशासनाला सांगण्यात आले? तुमची काय सूचना काय सजेशन दिलेल्या दिली? आहेत? याच्यामध्ये 2 सोल्युशन्स आता सध्या इव्हॅल्युएट करण्यात येत आहेत. एक जोगेश्वरीमधल्या जमिनीवर होल्डिंग पॉन्ड आणि दुसरं जोगेश्वरीच्या नाल्याचं पाणी हे कलवटमध्ये डायव्हर्ट करणं. याच्यावरती टेक्निकली प्रशासन याचं इव्हॅल्युएशन करेल आणि आम्हाला प्रेझेंटेशन देईल. मग आम्ही सर्वजण मिळून ते प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्याच्यावरती तोडगा काढू. म्हणजे अंडरग्राऊंड ज्या टाक्या आहेत ते बसवण्याचा जो प्रस्ताव तुमच्या समोर म्हणजे सांगण्यात आला होता त्याला तुम्ही सहमत आहात का? अंडरग्राऊंड टाक्या 3 ठिकाणी त्यांनी वेगळ्या ठिकाणी प्रस्तावित केल्या होत्या, त्याचबरोबर एक ड्रेन प्रस्तावित केला होता. या 4 गोष्टी करून सुद्धा 100% सोल्युशन मिळत नव्हतं. म्हणून त्याच्यापेक्षा मोठ्या एका जमिनीच्या खाली होल्डिंग पॉन्ड किंवा कलवटचं पाणी वळवणं, वलवटमध्ये पाणी वळवणं, या 2 सोल्युशन्सचा विचार केला जात आहे. तात्पुरती उपाययोजना म्हणून किमान तिथली वाहतूक बंद करणं हे महत्वाचं. वाहतूक तिकडे बंद करण्याची आवश्यकता नाही, तिकडे पंप्स लावलेले आहेत. ज्या वेळेला खूप जास्त पाऊस पडेल आणि पाणी सबवेमध्ये तुंबेल त्याच वेळेला काही तासानं करता ते पाणी ड्रेन होईपर्यंत वाहतूक बंद केली जाते. हे कोणाचं आहे? ये किसका है भाई? काला काला घोड़ा हेरिटेज प्रिसिंक्ट में यहाँ के विधायक और महाराष्ट्र विधानसभा के स्पीकर राहुल नार्वेकर जी, यहाँ के स्थानिक नगर सेवक मकरंद नार्वेकर जी, नगर सेविका हर्षिता नार्वेकर जी, बगल के वार्ड की नगर सेविका डॉक्टर गौरवी शिवलकर जी, इनके प्रयासों से यहाँ पर नॉन वेहिकुलर जोन या पेडेस्ट्रियन जोन की निर्मिती यहाँ पर की गई है. इसके फर्स्ट फेज का काम पूरा हो चुका है, दूसरे फेज का काम आने वाले 2 महीनों में पूरा होने वाला है. और इस प्रकार से मुंबई शहर का पहला नॉन वेहिकुलर जोन या पेडेस्ट्रियन ओनली जोन का यहाँ पर शुभारंभ होने जा रहा है. हम दुनिया के दूसरे शहरों में देखते हैं कि किस प्रकार से
कुछ जो रास्ते होते हैं उसे नॉन वेहिकुलर रास्ते किया जाता है, उसी के आधार पर यहां पर भी इसकी निर्मिति की जा रही है। मुंबई शहर का पहला नॉन वेहिकुलर जोन यहां पर काला घोड़ा में ये शुरू होने जा रहा है, जहां पर यहां के हमारे जो हैंडीक्राफ्ट बनाने वाले आर्टिस्ट है या हमारे छोटे छोटे म्यूजिशियंस है, उनको उनका हुनर और उनकी कला डिस्प्ले करने के लिए एक अच्छे प्लेटफॉर्म की निर्मिति यहां पर की गई है। मुझे ऐसा लगता है कि ये अनोखा एक प्रकार का प्रोजेक्ट यहां पर काला घोड़ा में किया जा रहा है। देर आए दुरुस्त आए, अब तक मुंबई महानगर पालिका के फंक्शनिंग में विजन की कमी थी 25 वर्ष, और अभी मुंबई की महानगर पालिका विजन के साथ में, ट्रांसपेरेंसी के साथ में, पूरी प्रामाणिकता से मुंबई करों के लिए काम करते हुए दिख रही है। अंधेरी सबवे की बात करें, अगर जिस तरीके से वहाँ पानी भरता है, आदित्य ठाकरे हो, किशोरी पेडनेकर भी आज विजिट करी है, कैसे देखती हैं सबवे में जो पानी भरते, क्या उपाय आप निकालेंगे इसका? देखिए, अंधेरी सबवे में पानी आज नहीं भर रहा है, पिछले अनेक वर्षों से भर रहा है, पिछले 25 वर्षों में भी भर रहा था। जिन्होंने आज विजिट की या स्टेटमेंट किया, वो 25 वर्ष क्या कर रहे थे, ये मेरा उनको सवाल है। और अंधेरी सबवे की टोपोग्राफी एक अजीब टोपोग्राफी है। इसके पानी भरने के रोकने के लिए महानगर पालिका ने जो इसके लिए सोल्यूशन लाए थे, उसमें 3 होल्डिंग पॉन्ड और एक ड्रेन भरड़ावाड़ी कलवट तक ये सोल्यूशन लाया था। लेकिन ये सोल्यूशन लाने के बाद भी आज साधारणतः 22 दिन सबवे बंद होता है। 500 करोड़ रुपया खर्चा करके मुंबई करों का उन्होंने ये कहा कि हम 10 या 12 दिन तक इसको ला सकते हैं, 100% सोल्यूशन उसका मिल नहीं रहा है। तो मुंबई करों के 500 करोड़ रुपए खर्च करने के बाद भी अगर वहां पर 10 दिन आप लोगों को अपने कैमरे लेकर जाना पड़ेगा भरा हुआ अंधेरी सबवे बताने के लिए, तो मुझे ऐसा लगता है कि मुंबई करों के पैसे के साथ ये न्याय नहीं होगा। इसीलिए हमने प्रशासन को कहा है कि वो इसमें फिर से एक बार तपासनी करे, री इन्वेस्टिगेशन करे, री इवेल्युएशन करे, टेक्निकल इवेल्युएशन और फिजिबिलिटी इसकी चेक करे, और फिर नया सोल्यूशन 100% जिससे अंधेरी सबवे में पानी नहीं जमेगा, ऐसा सोल्यूशन वो लेकर आए। और इसीलिए हमने उस प्रस्ताव को फिर से भेजकर उसको रीवेरिफिकेशन के लिए भेजा है। 1 महीने में वो हमें प्रेजेंटेशन देंगे और 1 महीने के बाद जो हमें वो सुझाव देंगे, उन सुझाव के ऊपर विचार विनिमय करके उसका टेक्निकल इवेल्युएशन करके हम उसके ऊपर जो सोल्यूशन निकालेंगे। राहुल गांधी ने स्टेटमेंट दिया है कि आने वाले 1 साल के अंदर पीएम मोदी जो है वो पीएम नहीं रहेंगे। आर्थिक संकट जो है उसकी सुनामी आ रही है, कैसे कि राहुल गांधी के नहीं, संकट की सुनामी तो कांग्रेस पार्टी और कांग्रेस पार्टी के पप्पू राहुल गांधी के ऊपर आई है। मुझे ऐसा लगता है कि उनकी बुद्धि भ्रष्ट हो चुकी है और उनके पार्टी को लॉकडाउन लगाने का समय आ गया है, और इसीलिए बुद्धि भ्रष्ट होने के कारण इस प्रकार के वक्तव्य हिंदुस्तान की राजनीति के पप्पू राहुल गांधी दे रहे हैं।